महत्त्वाची बातमी भिवंडीतून। भिवंडी तालुक्यातील ओवळी गाव इथं भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली। आगीमध्ये भंगाराचे 4 ते 5 गोदाम जळून खाक झालेत। गोदामात मोठ्या प्रमाणात पेपरचे रोल असल्याने आग लवकर पसरली। गोदाम जळून खाक झालेले आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। ओवळी गाव इथं हे भंगाराचं गोदाम आहे। इथल्या आगीमध्ये भंगाराचे 4 ते 5 गोदाम जळून खाक झालेत। या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरचे रोल होते, त्यामुळे आग लवकर पसरली। घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झालेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ओवळी गाव इथं ही आग लागलेली आहे। या आगीत 4 ते 5 गोदाम जळून खाक झालेले आहेत। पेपरचे रोल असल्यामुळे ही आग लवकर पसरलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भूपेंद्र अंबवणे यांच्याकडून। भूपेंद्र, ही आग नेमकी कशी लागली, सध्या काय स्थिती आहे? भिवंडी तालुक्यात ओवळी गावाच्या हद्दीत पेपर रोलच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। विरुद्ध दिशेने हवा असल्या कारणाने ती आग जास्त पसरण्यात आलेली आहे। त्यामुळे 3 ते 4 गोडाऊनला आग लागलेली आहे। स्थानिक अग्निशमन दलाचे 2 गाड्या तिकडे हजर झालेल्या आहेत आणि त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न करून आता शांत झालेली आहे। नक्की आगीचं कारण कळलंय? आगीचं कारण अजून काही कळलेलं नाहीये, पण आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। बरं, धन्यवाद भूपेंद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। भिवंडी भंगाराच्या गोदामाला ही भीषण आग लागलेली आहे। अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। आगीत 4 ते 5 गोदाम जळून खाक झालेले आहेत। गोदामामध्ये पेपरचे रोल असल्यामुळे ही आग लवकर पसरली। तसंच विरुद्ध दिशेने वारा वाहत असल्यामुळे देखील आग लवकर पसरली।